उंबरट्याला हळदीचं लेपन केल्यावर आपली जी बी वाईट शक्ती राहते ती बाहेरच्या बाहेर निघून जाते. आणि दरवाजाची पूजा केल्यावर बघा लक्ष्मी कुठून येते तर दरवाजातून येते. तर दरवाजा आपला स्वच्छ राहिला तरच लक्ष्मी आपल्यात वास करत राहते. तर पूजा झालेली आहे उंबरट्याची. तर इकडे पीठ मळून घेतलेलं आहे, एकीकडे कुकर लावलेला आहे भाताचा. तर इकडे कुकर थंड होत आहे तोपर्यंत म्हटलं इकडे येऊन पाया पडावं. तर काजलचे पप्पा त्यांचे ते फोटोची पूजा करत आहेत, पित्रांची पूजा करत आहेत. तर त्यांची झाली होती पूजा. तर मला म्हटले दर्शन करायला ये. तर त्या टायमाला दर्शन करून म्हटलं मग बाकीचे कामं करावं. तर दर्शन मोठ्यांचा आशीर्वाद जेवढं आपण मोठ्यांचा आशीर्वाद घेऊ तेवढं आपल्यासाठी चांगले राहते. आणि आपण जेवढं आणि आपलं जीवन जे काही असेल, जे काही आपल्या संसारामध्ये जिंदगीमध्ये जे काही आपल्याला परेशानी येते ते मोठ्यांच्या आशीर्वादामुळं निघून जाते. तर पित्रांना मानणं जरुरी आहे. जसं देवांना मानतात तसं पित्रांनासुद्धा मानणं जरुरी आहे. तर इकडे भात झाला होता, थंड झालं होतं भात. तर आज मी म्हटलं होतं ना जामोशा आहे, तर म्हटलं काही लोकांना जरा काहीतरी नाश्ता द्यावं. तर तसं तर पहिल्यापासूनच आम्ही करतो काही ना काय. तर म्हटलं इकडं खट्टा भात म्हणजे आंबट भात करायची होती, त्याची तयारी मी पहिला स्टार्टिंगला दाखवली होती, ती तयारी करून घेतली होती. तर मिरच्या वगैरे कढीपत्ता ते सगळं तयारी करून घेतलं होतं. भात थंड झालेला आहे आता. तर फोडणी देत आहे. तर आता हे जे गरीब लोक जे मंदिराजवळ ते बसलेले राहतात त्यांना म्हटलं नाश्ता म्हणून त्यांना देऊन टाकावं. कारण ते सुद्धा आज आमोशा मंडळावर तिथं फुल गर्दी राहते. जे कोणी काही पण वाटायला येतात, कोण बी काही पण देतं, कोण गोड देतं, कोण तिखट देतं. तर मी म्हटलं आज फोडणीचा भात द्यावा म्हणून मी आपलं भाताला फोडणी दिला, भात करून घेतला. अजून स्वयंपाकाची तयारी व्हायची आहे. तर पहिले हे कामं करून घ्यावं, मग नंतर ना आपले बाकीचे कामं चालत राहतात. ते तर दिवसभर लागलेलेच राहतात कामं. पण जे जरुरी आहे तर जे आमोशाच्या दिवशी जे जरुरी काम आहेत ते तर करणं जरुरी आहे. आणि तसंच त्यांना म्हटलं गायला तसंच चारा खाऊ घालून या म्हटलं. आणि डबा गरमच होता, पाणी सुटतंय लवकर जाऊन देऊन या म्हटलं होतं. तर त्यांनी पत्तळा आणि डबा पिशवीत घालून दिला. त्यांनी गेलेत. आता म्हटलं आता स्वयंपाकाची तयारी करायची आहे. तर स्वयंपाकासाठी पहिले स्वयंपाक करून घ्यावा, मग नंतरनं पूजा आरामात बसून करावं म्हणून स्वयंपाकाची तयारी करून घेतली. तर भाजी करायची होती आज. मटर आणि वाटाणे होते घरात, वाटाणे आणि घेवड्याच्या बिया होत्या. चांगलं होतं. तर त्याला डब्यात घालून ठेवलं होतं तर मोड छान फुटली होती. तर भाजी झालेली आहे. म्हटलं आता चपात्या करून घ्यावं कारण डबा द्यायचा होता, टिफिन द्यायचा होता. तर त्यांना भाजी झाली होती तर चपात्या करून घेतलं एकीकडे तवा चढून. चपात्या म्हणजे भाजी पहिले झाले म्हटलं चपात्या जसं होतील तसं डबा भरता येतो आणि ते जेवण बी करतात. तर पुढचा व्हिडिओ पहा.